हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज घराची पूर्ण साफसफाई मला आजच करायची होती, कारण माझ्यासाठी दिवसच खूप खास होता. आज आमच्या बाळाचा बड्डे आहे. तर पूर्ण घर साफसफाई केलं. आता फक्त हॉलच राहिला होता. तर हॉल पण आता मस्तपैकी स्वच्छ करून घेतला. त्याच्यानंतर आम्हाला करायचे होते डेकोरेशन. तर कोणत्या भिंतीवर डेकोरेशन करायचं हे आमचं डिस्कशन झाल्यानंतर ठरवलं की पूर्व दिशा जी आहे तीच योग्य आहे, का तर लाईटचा फोकस वगैरे तिथंच येतो सगळा. म्हणून ह्या भिंतीवरती आम्ही डेकोरेशन करायचं ठरवलं. आता डेकोरेशनसाठी मी आहोंना सांगितलं होतं की एकाच कलरचे फुगे आणा. जसे त्याच्या ड्रेसचा कलर होता त्याच कलरचा फुगा आणि नंतर व्हाईट कलर एक मिक्स करून आपण डेकोरेशन करूया. पण आहोंना ते काही समजलंच नाही, का तर त्यांना डेकोरेशनची काहीच आयडिया नव्हती. तर त्यांनी सगळे मिक्स फुगे आणले आणि ह्या अशा झुरमुळ्या आणल्या होत्या. तर त्याचं माप घेऊन आम्ही ते भिंतीला चिटकावत होतो. तसं मल्हारचा पहिला बड्डे आम्ही हॉलवरती केला होता, त्याच्यामुळे डेकोरेशनचं सगळं काम हॉलवाल्यानेच केलं होतं. आणि हा त्याचा पहिल्यांदाच घरी आम्ही बड्डे सेलिब्रेट करणार होतो, त्याच्यामुळे आम्हाला डेकोरेशनची फार अशी आयडिया नव्हती. आम्ही आमच्या बड्डेला असं डेकोरेशन वगैरे करत नाही, साधाच आमचा बड्डे केला घरी करतो. तर हा पहिल्यांदाच घरी डेकोरेशन करायची आमची वेळ होती ही. त्याच्यामुळे आमच्या दोघांना पण काही सुचत नव्हतं काय कुठे लावायचं काय नाही ते. कसं बसं सगळं घरात डेकोरेशन केलं. झुरमळ्या ह्या चिटकावल्या, फुगे वगैरे फुगवले होते आम्ही ऑलरेडीच. त्याच्यानंतर माझे मम्मी पप्पा येणार होते. तर मम्मी पप्पा आले आणि त्याच्यानंतर त्याचे काकू काकाही त्याच वेळीस आले. त्याच्यानंतर घरामध्ये असा नुसता गोंधळ सुरू झाला होता मल्हारचा. सगळ्यांना बघून तो खूप खुश झाला होता. परत संध्याकाळी केक आला. केक नंतर सगळ्या त्याच्या मित्रमंडळींना, माझ्या काही मैत्रिणींना मी वाढदिवसासाठी बोलवलं होतं. तर असा काही केक आम्ही थीम ठेवली होती, जंगल थीम ठेवली होती, का तर तो जंगलचं सगळं बघतो, डिस्कवरी चॅनल वगैरे त्याला खूप आवडतो. त्याच्यामुळे मी जंगल थीमचाच केक मागवला होता. सगळ्यांनी त्याला ओवाळलं, त्याला गिफ्ट दिले, सगळ्यांनी त्याचं औक्षण केलं. खूप छान वाटत होतं हे. संध्याकाळी बड्डेची तयारी करण्यात थोडासा वेळ झाला होता, त्याच्यामुळे त्याला थोडीशी झोप येत होती आणि त्याच्यामुळे त्याच्या बाबांनी टी व्ही लावला होता त्याचं माइंड डिस्ट्रॅक्ट होण्यासाठी. तर तो सगळ्यांना तसा खूप छान सपोर्ट करत होता. कुंकू वगैरे लावून घेत होता, ओवाळून घेत होता, ताटामध्ये ठेवलेला पेढा पण खात होता. तसं त्याचं एवढंच पण मूड डाऊन नव्हता, पण त्याला थोडीशी झोप आल्यामुळे त्याचं माइंड चेंज होण्यासाठी थोडासा टी व्ही पण लावला होता. त्या टी व्हीमध्ये बड्डेचे सॉन्ग लावले होते. सगळ्यांनी औक्षण करून झाल्यानंतर केक कटिंग करायला घेतला. आता त्याला केक म्हणजे प्रचंड त्याचा जीव की प्राण. तर पहिल्यांदाच त्याने स्वतःच केक पहिला खाऊन घेतला कटिंग केल्यानंतर. सगळ्यांनी मुलांनी मिळून जोरजोरात टाळ्या वाजवल्या, हॅपी बड्डे म्हणले. खूप छान वाटत होतं ते. त्याच्यानंतर त्याच्या मोठ्या दादाने त्याला केक चारला. त्याचे दोन्हीही भाऊ आले होते बड्डेसाठी. त्यांनी त्याला केक चारले दोघांनी मिळून. मल्हारचा बड्डे म्हणजे आता आमच्या दोघा नवरा बायकोंसाठी एक सोहळाच झालेला आहे. म्हणजे एखादा सणवार कसा येतो तशा पद्धतीचा त्याच्यासाठी आम्ही तयारी केली होती. आमचं सगळं आयुष्य, आमचा सगळा आनंद आता त्याच्या अवतीभोवतीच फिरतो. तर आपलं कसं असतं की आपलं बाळ खुश तर आपण खुश, असंच आमचं काहीतरी आहे. असो तर इथे सर्वांनी बाळाला केक भरवून झाला. तर लास्टला त्याचे बाबा राहिले होते. तर बाबांनी पण त्याला केक चारला, त्याच्या गालावरती वगैरे केक लावला. केक खरंच खूप छान होता बरं का. चोको चिप्स चा फ्लेवर ऑर्डर केला होता. तर खरंच खूप छान केक होता. सगळ्या मुलांना चिप्स आणि केक, चॉकलेट असं काही आणलं होतं वाटण्यासाठी. तर ते सगळं वाटून झालं आमचं, सगळे जिकडे तिकडे झाले. त्याच्या काकांनी आणि काकूनी त्याच्यासाठी गिफ्ट आणलं होतं. तर बघा कसा बघतोय गिफ्टकडे. त्याचं पूर्ण लक्ष काय गिफ्ट देतात ह्याच्याकडेच होतं. चला तर मग हा व्हिडिओ कसा वाटला बड्डेचा नक्कीच मला कमेंट करून सांगा. आवडलाच लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.